मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता विचार करते की काय करावं, कारण आता साक्षीला काहीही करून बाहेर काढायचं असतं आणि एवढंच तिने मनात ठरवलेलं असतं. पण तिला तेथे पेंडंटचा तो तुकडा शोधायचा असतो. मग त्यानंतर आता तिच्या मनात एक कल्पना येते. तेव्हा ती खोकण्याचं खूप जोराजोरात नाटक करू लागते आणि मग साक्षीला वाटतं की हिला खरंच खोकला आलाय. तेव्हा साक्षी विचारते सुद्धा की तू ठीक आहेस ना. तरीही सायली आता अजूनच जोराजोरात खोकू लागते आणि पाणी पाणी असं म्हणून तिच्याकडे पाणी मागते. त्याचवेळी आता साक्षी ही जॉनीला आवाज देऊ लागते की जॉनी पाणी घेऊन ये, परंतु जॉनी समोरून काही प्रतिसाद देत नाही. तर सायलीला आता खूप त्रास होऊ लागतो हे साक्षीला समजतं. मग ती म्हणते तू इथे थांब हा, मीच पटकन पाणी घेऊन आले, असं म्हणून ती उठते आणि बाहेर जायला निघते आणि म्हणते हा जॉनी तरी कुठे कलमडला काय माहीत. तेव्हा ती तेथून जात असताना सायली बरोबर तिला पाहते आणि लगेचच आपलं ते खोकणं थांबवते आणि तिच्या ड्रॉवरमध्ये ते पेंडंट शोधू लागते. आता खूप वेळ ते पेंडंट शोधल्यानंतर तिला काही ते सापडत नाही, पण त्या ड्रॉवरमध्ये तिला नेमक्या चाव्या सापडतात. आता या चाव्या कसल्या आहेत हा प्रश्न तिच्या मनात येतो. मग त्यानंतर ती मागे कपाटाकडे पाहते आणि लगेचच तिकडे वळते, कारण तिला कपाटात देखील आता चेक करायचं असतं नक्की ते पेंडंट आहे की नाही. दुसरीकडे मात्र अर्जुनच्या मनाची घालमेल सुरू असते, कारण कधी एकदा सायली येते असं त्याला होत असतं, कारण त्यांनी ठरवल्यापेक्षा खूप जास्ती वेळ आता झालेला असतो आणि सायलीचं काम अजूनही झालेलं नसतं. त्यामुळे अर्जुन सारखा सारखा त्या बंगल्याकडे पाहतो. नशिबाने आता महिपत हा तेथून गेलेला असतो खरं, परंतु अजूनही महिपत येण्याचे चान्सेस जास्त असतात हे अर्जुनला समजतं. तो अजूनच टेन्शनमध्ये येतो. इकडे मात्र सायली अजूनही त्या कपाटामध्ये शोधू लागते. पहिल्या कपाटामध्ये तर तिला काहीच सापडत नाही, म्हणून ती दुसरी चावी असणारी आणि दुसऱ्या कपाटाचं लॉक उघडून तेथे शोधू लागते. तिला आता खूप भीती वाटत असते, कारण कधी सुद्धा साक्षी तेथे येऊ शकते आणि आपल्याला रंगेहात पकडू शकते असं तिच्या मनामध्ये आता भीती बसलेली असते. परंतु काहीही झालं तरी मला हे काम फत्ते करूनच जायचंय असं सायलीने मनाशी ठरवलेलं असतं आणि म्हणूनच खूप मोठी रिस्क घेऊन आता ती ते काम करू लागते. दुसरीकडे अर्जुनच्या मनाची मात्र अजूनही तशीच घालमेल सुरू असते, कारण काहीही झालं तरी सायली आत्तापर्यंत बाहेर यायला हवी असं त्याला वाटत असतं. तो खूप म्हणजे खूपच घाबरलेला असतो. इकडे सायलीचं लक्ष सारखं बाहेर असतं, कारण साक्षी कधीही येऊ शकते. दुसरीकडे अर्जुन हा शांत बसलेला असतो. त्याचवेळी महिपतची गाडी येऊन बंगल्याजवळ थांबते. अर्जुनचं नेमकं लक्ष त्याच्याकडे जातं. महिपत गाडीतून खाली उतरतो तर अर्जुन घाबरतच आपल्या हाताने चेहरा लपवत पटकन गाडीची काच वर घेतो. त्यामुळे महिपतला आता दिसत नाही समोर कुणाची गाडी उभी आहे ते. मग आता अर्जुन खूप घाबरलेला असतो. तर इकडे सायलीला त्या दोन्हीही कपाटामध्ये खरं तर काहीच सापडत नाही. त्यामुळे सायली आता खूपच घाबरते आणि त्यानंतर ती वेगवेगळ्या ड्रॉवरमध्ये शोधू लागते की कुठे ते पेंडंट आहे का. साक्षीने ज्या ड्रॉवरमध्ये दागिने ठेवलेले असतात नेमका तोच दागिन्यांचा कप्पा आता सायली शोधते. त्यामध्ये खूप सारे दागिने असतात, त्यामध्ये कुठे ते पेंडंट आहे हे ती शोधू लागते. मात्र तेवढ्यातच अर्जुनचा फोन तिला येतो, कारण त्याला माहीत असतं महिपत कधीही घरात जाणार आणि उगीचच रंगेहात पकडलं तर प्रॉब्लेम होणार आणि सगळी आत्तापर्यंतची मेहनत वाया जाणार. त्यामुळे तो आता सायलीला सतत कॉल करतो, पण सायली लवकर कॉलच रिसीव करत नाही. त्यानंतर सायली पुन्हा एकदा त्याच कप्प्याकडे शोधायला जाते, पण आता तिचाही नाईलाज होतो, कारण एवढा वेळ शोधाशोध करून देखील माझ्या हाती काहीच लागलं नाही हे सायलीला आता समजतं. मग त्यानंतर तिचं लक्ष मोबाईलकडे जातं. समजतं की अर्जुनचा कॉल आला आहे, त्यामुळे ती आता पटकनच रिसीव करते. तर अर्जुन म्हणतो काम झालं की नाही, पटकन आवर आणि बाहेर ये, कारण महिपतला घरात जाताना मी पाहिलं आहे. तेव्हा सायली खूप घाबरते आणि म्हणते अहो पण तो एवढ्या लवकर आलाच कसा, आणि माझं काम अजूनही झालेलं नाही आहे, तो पेंडंटचा तुकडा अजूनही मी शोधतीये. अर्जुन म्हणतो अगं पटकन शोध आणि बाहेर ये. दोघेही आता खूप घाबरलेले असतात. एवढ्यातच सायली आता अर्जुन बरोबर बोलायचीच थांबते. तिने आता समोर पाहिलेलं असतं आणि जरा ती खूप घाबरलेली असते. आता सायली बोलायची का थांबली हा प्रश्न अर्जुनच्या मनात येतो आणि तोही खूप घाबरतो. त्याला वाटतं की सायलीला माझ्याबरोबर बोलताना साक्षीने रंगेहात पकडलं की काय, आता हीच धाकधूक
धाकधूक त्याच्या मनामध्ये सुरू राहते. दुसरीकडे रविराज आणि प्रतिमा दोघेही आता हॉस्पिटलमधून घरी आलेले असतात. तेव्हा तो खूप खुश असतो. नेहमीपेक्षा तो मोठ्या आवाजातच नागराज आणि सुमनला आवाज देऊ लागतो. तेव्हा आता नागराज आणि सुमन दोघेही तेथे येतात आणि विचारतात काय झालं. सुमन म्हणते काय हो भाऊजी झालं काय. मग आता तुम्हाला गंमत दाखवायची आहे असं रविराज अगदी आनंदानेच म्हणतो. मग आता काय गंमत दाखवायची दादा दाखव ना असं नागराज विचारतो. तेव्हा आता रविराज थोडा बाजूला होतो तर त्याच्या पाठीमागे ना प्रतिमा उभी असते. मग प्रतिमा आता त्यांच्याकडे हसतच पाहते कारण प्रतिमाच्या चेहऱ्यावर जे बर्नमार्क असतात ते पूर्णपणे आता नष्ट झालेले असतात, नाहीसे झालेले असतात. तिचा चेहरा अगदी क्लिअर झालेला असतो. त्यामुळे ते पाहून आता सुमनला खूपच आनंद होतो. सुमन म्हणते भाऊजी हो किती क्लिअर चेहरा झाला आहे. मला माहीत होतं की आज शेवटची तुमची फेरी आहे तिकडे, पण वाटलं नव्हतं एवढं क्लिअर होईल म्हणून. प्रतिमाच्या चेहऱ्यावरचे हे सगळे रोण निघून गेले म्हणून सुमनला खूपच म्हणजे खूपच आनंद होतो. ती आनंदाच्या भरात पुढे जाते आणि प्रतिमाचे हात हातात घेते. म्हणते वहिनी खरंच खूप छान दिसताय आता तुम्ही. अहो या ट्रीटमेंटचा परिणाम इतक्या लवकर होईल ना हे माहीतच नव्हतं. तर नागराज जरा रागातच प्रतिमाकडे पाहतो कारण प्रतिमामध्ये दिवसेंदिवस होणारी सुधारणा पाहून त्याचा मात्र जळफळाट होत असतो. तो म्हणतो की उरले सुरले डागसुद्धा गायब झाले आणि वहिनींचा चेहरा तर एकदम क्लीन झालाय. मग आता सुमन हसतच म्हणते वहिनी बघा ना किती छान वाटतंय बघायला आणि तुम्ही ना अगदी आता पूर्वीसारख्या दिसताय असं म्हणून ती प्रतिमाला घट्ट मिठी मारते. नागराजला या गोष्टीचं काहीच वाटत नसतं. तो अगदी मनातून दुःखी होतो. साक्षी आता पाणी घेऊन आलेली असते आणि सायलीच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा सायली खूप म्हणजे खूपच घाबरते कारण अचानकच साक्षी आल्यामुळे तिने सगळं ऐकलं की काय अशी भीती आता सायलीच्या मनात येते. दुसरीकडे अर्जुन सुद्धा आता खूप घाबरलेला असतो. घाबरतच सायली बिचारी मागे पाहते तर साक्षी तिच्या पाठीमागे उभी असते आणि विचारते काय ग पण काय नक्की असं संशयित नजरेनेच ती आता विचारते. तिला वेगळाच डाऊट आता आलेला असतो पण आता सायलीला या क्षणी तिचा डाऊट तो क्लिअर करायचा असतो. त्यानंतर आता साक्षी विचारते की काय ग तू तुझ्या कंपनीमध्ये माझ्या विरुद्ध कंप्लेंट करत होती की काय की खूप उशीर झाला तरी क्लायंटच तयार नाहीये म्हणून. तेव्हा दुसरीकडे अर्जुन सुद्धा आता ते बोलणं ऐकतो कारण सायलीने तो फोन सुरूच ठेवलेला असतो. ती म्हणते नो मॅम नो घरून फोन होता ना म्हणून घेतला तो. इकडे सायलीने आता बाजू सावरून घेतल्यामुळे जरा अर्जुनच्या जीवात जीव येतो की बरं झालं या साक्षीने रंगेहात माझ्या सायलीला पकडलं नाही. मग तो जरा मोकळा श्वास घेतो. साक्षी आता विचारते तुला बरं वाटतंय का. मग आता हो मला जरा बरं वाटतंय आता असं सायली सांगते. मग हे घे पाणी घे चल आणि पटकन पी असं आता साक्षी जेव्हा म्हणते ना तेव्हा आता चेहऱ्यावरचा मास्क काढला म्हणजे हिला सगळं समजेल की मी सायली आहे म्हणून. या विचाराने सायली आता खूप घाबरते आणि मग पुन्हा एकदा जोराजोरात खोकला येण्याचं नाटक करते. आता ती खूपच खोकलत असते. ते पाहून आता साक्षी म्हणते अगं काय झालंय तुला. तेव्हा सायली विचारते मी फेशियल कसं करू आता. साक्षी सांगते नको नको तू फेशियल वगैरे काही करू नकोस. म्हणते की हे खूप हायजेनिक आहे त्यामुळे तुम्ही निघा आता. मग सायली होला हो करत असते. दुसरीकडे अर्जुन हे सगळं बोलणं आता ऐकत असतो. इकडे सायली सांगते आपण तुमचे 50% डिस्काउंट आहे ना ते पुढे कॅरी फॉरवर्ड करू पण माझे रेटिंग कमी करू नका हा. तेव्हा साक्षी म्हणते नाही नाही मी असं नाही काही करणार. माझी कंप्लेंट सुद्धा तुम्ही करू नका प्लीज. तेव्हा साक्षी म्हणते नाही शुअर नाही करणार कंप्लेंट तुमची. प्लीज लिव्ह आणि काहीतरी आता औषध घ्या अगोदर. दुसरीकडे आता अर्जुन मात्र गालातच हसतो कारण सायली ऍक्टिंग करण्यामध्ये अजिबात कमी पडत नाही हे त्याला समजतं. तिने साक्षीपासून जाण्याचा फक्त मार्ग हा शोधलेला असतो. तेव्हा ती आता आपली बॅग पुन्हा एकदा बंद करते आणि साक्षीचा निरोप घेऊन तिथून जायला निघते. तेव्हा साक्षी ही तिच्याकडे पाहतच राहते. दुसरीकडे अर्जुन जरा मोकळा श्वास घेतो कारण सायली आता फायनली बाहेर येणार असते. महिपत आता त्याच्या घरात आलेला असतो आणि त्याच्या बेडरूममध्ये जातो. मग आता तेवढ्यातच सायली ही साक्षीच्या रूम बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर कुणी नाही ना याची खात्री करून घेत लगेचच घराबाहेर पडणार असते. दुसरीकडे रविराज खूप खुश असतो आणि तो म्हणतो अगं
ओढणी तोंडावर अशी ठेवून आपला चेहरा लपवून ठेवणारी ती प्रतिमा कुठे आहे आणि ही प्रतिमा आता कुठे आहे. तेव्हा प्रतिमा मात्र गालातल्या गालात हसत असते, कारण तिलाही तेवढाच आनंद झालेला असतो आणि तिच्या चेहऱ्यावर तेवढा कॉन्फिडन्स सुद्धा आता दिसत असतो. त्यामुळे घरातील सर्वजणच खुश असतात. मग नागराज सुद्धा म्हणतो, वहिनी मलाही तुमचं कौतुक वाटतं हा. अगं तुझ्यामध्ये ना अशीच सुधारणा होत राहिली पाहिजे. त्यानंतर सुमन आता तिचा हात पकडते आणि म्हणते, वहिनी इकडे या ना जरा, या ना. तेव्हा प्रतिमा विचारते, काय झालं. तर आता सुमन ही तिचा हात पकडून तिला तिच्याच फोटोसमोर आता उभी करते आणि म्हणते, वहिनी बघा बरं तुमच्या आणि तन्वीच्या ह्या फोटोकडे, आणि तुम्हाला अगदी आरशात बघितल्यासारखं वाटत असेल ना, असं विचारते. तेव्हा प्रतिमा आपल्या फोटोकडे पाहतच राहते. त्यावेळी आता प्रतिमा सांगते, सुमन अगं या फोटोमध्ये माझं वय ना 20-22 वर्षांनी कमी आहे. तेव्हा रविराज सांगतो, पण प्रतिमा माझ्यासाठी तू आता सुद्धा तेव्हासारखीच आहे. प्रतिमा आता गालातच हसते आणि तिलाही छान वाटतं. बघ आता इथून पुढे डर्माटॉलॉजिस्टची ट्रीटमेंट तुझी बंद, आता फक्त तुझी सायकेट्रिकची ट्रीटमेंट सुरू राहील. तेव्हा प्रतिमाला थोडं वाईटच वाटतं. त्यानंतर सुमन म्हणते, वहिनी ऐका ना, आता तुम्ही ना लवकरात लवकर पूर्णाईंना भेटून या, कारण तुम्हाला असं पाहून ना त्यांना किती आनंद होईल. त्यावेळी प्रतिमा म्हणते, हो मी जाईन भेटायला पूर्णाईंना सुद्धा. मग आता ती रविराजला सुद्धा तसं सांगते, जाऊयात का हो आपण, खूप दिवस झाले ना आपण त्यांना भेटलो नाही. त्यावेळी रविराज म्हणतो, हो जाऊयात का नाही, कारण तुझी इच्छा म्हणजे माझ्यासाठी हुकूमच आहे, आत्ता लगेच जायचंय. मग आता प्रतिमा ही आश्चर्याने विचारते, आत्ता जायचं. मग आता रविराज म्हणतो, हो आत्ताच जायचं आपल्याला. तेव्हा जेवायला नक्की घरी या हा, मी काहीतरी गोडाचं बनवणार आहे असं सुमन सांगते. तेव्हा रविराज म्हणतो, ठीक आहे जेवायला घरीच येतो आम्ही, ही फाईल ठेव एवढी सुमन हा. मग आता सुमन हो म्हणते. त्यावेळी रविराज हा आणि प्रतिमा दोघेही सुभेदारांकडे आता जायला निघतात. तर दुसरीकडे आता प्रिया ही घरात असते आणि अर्जुन सायली अजून कसे आले नाहीत याचाच विचार करत असते. तेवढ्यातच अर्जुन आणि सायली हे दोघेही आता घराच्या म्हणजे गेटच्या बाहेर येऊन गाडी उभी करतात. दोघेही गाडीतून खाली उतरतात. सायलीने तर अजून कपडे सुद्धा चेंज केलेली नसतात. त्यावेळी सायली गाडीतून खाली उतरून अर्जुनला सांगते, ऐका ना, मी अगोदर ना आउट हाऊसमध्ये जाते आणि कपडे चेंज करते, कारण कुणाला डाऊट यायला नको. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे. त्यावेळी आता इकडे प्रिया म्हणते, नक्कीच या दोघांमध्ये ना काहीतरी शिजत असणार, साक्षीला ना मला कळवायलाच हवं. ते दोघेही आता जेव्हा आतमध्ये यायला निघतात तेव्हाच मात्र त्यांना आता प्रिया ही समोर दिसते. मग आता अर्जुन सायली खूपच घाबरतात आणि जागीच थांबतात. पण प्रियाचं अजूनही त्यांच्याकडे लक्ष नसतं, तिचं फक्त आणि फक्त मोबाईलमध्येच लक्ष असतं. अर्जुन घाबरतच सांगतो की तन्वी, आता प्रिया नक्कीच आपल्याला पाहणार या विचाराने दोघेही आता मागच्या दिशेने जातात. तर प्रिया आता समोर पाहते, तिला असं वाटतं की इथे कुणीतरी आत्ता होतं. मग ती आता म्हणते, इथून कुणी गेलं का, अर्जुन होता का तो, असं म्हणून ती जरा कावरी बावरीच होते आणि इकडे तिकडे पाहू लागते. प्रिया ही अर्जुनला पाहण्यासाठी जरा बाजूला जाते. तेवढ्यातच रविराज आणि प्रतिमा हे दोघेही घरामध्ये येत असतात. मग प्रतिमा थोडी थांबते आणि विचारते, काय हो, या घरामध्ये कुणाच्या लक्षात येईल का माझ्या चेहऱ्यावरचे सगळे डाग रोवन गायब झाले आहेत म्हणून. नाही म्हणजे तसेही गेल्या काही दिवसांमध्ये ते बऱ्याच प्रमाणात कमी झाले होते की. तेव्हा रविराज म्हणतो, लक्षात येते का बघूयात, आणि नाही जर लक्षात आलं ना तर आपण सांगूयात त्यांना. बरं मी अगोदर आतमध्ये जातो आणि मी बोलवल्यानंतरच तू ये मग. तेव्हा प्रतिमा हसतच विचारते, काहीही काय. तेव्हा रविराज म्हणतो, अगं बघूयात ना, त्यांच्या रिॲक्शन तरी बघूयात ना, त्यांना आनंद होणार आहे हे आपल्याला माहीत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून आपल्यालाही तेवढाच आनंद होणार आहे. आता थांबा मी पटकन पुढे होतो, असं म्हणून रविराज आता पुढे होतो तर प्रतिमा त्याच्या पाठोपाठ हळूहळू मागे चालते. दुसरीकडे अर्जुन हा कसाबसा आता तिथे आउट हाऊसकडे पोहोचतो. तेव्हा सायलीला तो सांगतो, तू पटकन चेंज कर, मी बाहेरच थांबतो हा. सायली हो म्हणते. तेव्हा आता मधुभाऊ आतमध्ये असतात. तेव्हा आता ते सायलीला विचारतात, काय ग अशा कपड्यांमध्ये तू कुठे गेली होतीस. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ ऐका ना, अहो मी पटकन तुमच्या तिथे बाथरूममध्ये जाऊन कपडे चेंज करते
आणि साडी नेसते, आल्यानंतर लगेच तुम्हाला सगळं सांगते. तेव्हा ठीक आहे असं आता मधुभाऊ म्हणतात. तर सायली पटकन चेंज करण्यासाठी आतमध्ये जाते. ते हॉलमध्ये सर्वजण बसलेले असतात. तेव्हा कल्पना अश्विनला कॉफी देते आणि म्हणते बाळा काही खायला देऊ का? तो म्हणतो नको मम्मा, मी अगोदर कॉफी घेतो, नंतर फ्रेश होतून काहीतरी खातो मग. तेव्हा ठीक आहे असं कल्पना सांगते. पूर्णाजींचं लक्ष समोर जातं. तेव्हा त्या म्हणतात अरे बघा कोण आलंय. त्यावेळी कोण आलंय असं सगळेजण आता म्हणून दरवाजाकडे पाहू लागतात. तर रविराज तिथे आलेला असतो. रविराजला पाहून सर्वांनाच आनंद होतो. हा प्रताप विचारतो काय रे रविराज, आज अचानक आमची आठवण आली? तेव्हा रविराज सांगतो हो अरे आठवण येणारच ना, आणि कारणही तसंच आहे, त्यामुळे मी इकडे आलोय. एक मिनिट हा प्रतिमा, असं म्हणून तो प्रतिमाला आतमध्ये बोलवतो. तेव्हा प्रतिमा आता सर्वांसमोर येऊन उभी राहते. तेव्हा सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि सगळेजण तिच्याकडे पाहतच राहतात. पूर्णाजी म्हणतात अगं, असं म्हणून आपल्या लेकीकडे त्या सतत पाहतात. तेव्हा सर्वांना समजतं प्रतिमाचा चेहरा अगदी क्लिअर झाला आहे, त्यामुळे सर्वजण खूपच खुश होतात. तेव्हा कल्पना म्हणते अगं प्रतिमा, तुझ्या चेहऱ्यावरचे सगळे डाग निघून गेले आहेत, किती छान दिसतीये तू पूर्वीसारखी. मग पूर्णाजी म्हणतात माझ्या लेकीची दृष्ट काढा रे पटकन. प्रताप कल्पनाला म्हणतो अगं हे उर्वण वगैरे काहीही नव्हते, वाईट काळातल्या खुणा होत्या आणि त्या आता पूर्णपणे नाहीशा झाल्यात. त्यावेळी रविराज म्हणतो पण त्यासाठी ना आपल्याला अश्विनला थँक्स म्हणायला हवं, आणि त्यानेच डर्मॅटॉलॉजिस्ट रिकमेंड केला होता. मग अश्विन आनंदानेच म्हणतो मला तर माझी फी मिळाली, कारण फोटोत असल्यासारखी माझी प्रतिमा आत्या. तेव्हा पूर्णाजी आनंदानेच म्हणतात कल्पना चल आपण आजचा दिवस ना सेलिब्रेट करूयात, काहीतरी गोडाचं बनवूयात हा. तेव्हा हो नक्कीच बनवूयात असं कल्पना आनंदाने म्हणते. तेव्हा प्रताप म्हणतो घ्या आता, पूर्णाई ना आजकाल फक्त गोड खाण्याचंच निमित्त आपली शोधत असते. तेव्हा पूर्णाजी म्हणतात गप्प बस रे. तेवढ्यातच आता तेथे अस्मिता येते आणि विचारते काय झालं. तेव्हा प्रतिमाच्या चेहऱ्याकडे तरी बघ, अगं तिची ट्रीटमेंट आता पूर्ण झाली आहे असं रविराज सांगतो. तेव्हा आता ती प्रतिमाकडे पाहते आणि म्हणते अरे वा, अगं प्रतिमा त्या मागच्या वेळी जेव्हा तुला बघितलं होतं ना तेव्हा वाटलं होतं तुझ्या चेहऱ्यावरचे डाग ना ऑलमोस्ट गायब झालेत, आणि ऑलमोस्ट हा शब्दसुद्धा आता गायब झालाय, कारण आत्याचा चेहरा पहा ना किती क्लिअर झालाय, सेम आपल्यासारखा. तेव्हा सर्वजण खुश होतात. मग त्यावेळी प्रताप म्हणतो तुम्ही उभे का, बसा ना, या बसा, असं म्हणून प्रतिमा आणि रविराजला तो बसायला सांगतो. इकडे अर्जुन हा बाहेर उभा असतो. तेव्हा समोरूनच प्रिया येते. तेव्हा प्रिया आलेली पाहता तो जरा घाबरतो आणि विचारतो काय ग तू इथे काय करतेस. तेव्हा ती म्हणते तू इथे काय करतोस हे मी तुला विचारायला हवं, कारण मगाशी माझं लक्ष गेलं, मला वाटलंच होतं, मला डाऊट आला होता की तूच घराच्या पाठीमागून असा लपून छपून इकडे आला आहे. तेव्हा अर्जुन आता शांत होतो आणि मग विचारतो काय ग, म्हणजे माझ्याच घरात मी कुठे कधी जायला हवं हे मला तू सांगणार का आता, आर यू सिरियस, जा ना तू तुझं काम कर निघ, असं म्हणून आता तो तिला तिथून अगदी हाकलवूनच लावत असतो. तेव्हा प्रिया म्हणते पण तूच म्हणतो ना आम्हाला की मी कधी काम करत नाही म्हणून, माझ्याकडे ना आता खूप वेळ आहे की तू उत्तर देणं टाळतोस. मला सांग अर्जुन, अरे तुम्ही आता बाहेर गेला होतात ना, बाहेरून आलात ते थेट इकडे आउट हाऊसकडे आलात, असं का केलं बरं, असं ती सतत अर्जुनला कोड्याचाच प्रश्न विचारते. आणि सायली आतमध्ये आहे का असंही विचार सांगतो. हे बघ तू तुझा आणि माझा दोघांचाही टाइम वेस्ट करते, आम्ही काहीही करू दोघं, तुला काही करायचंय का, काही प्रॉब्लेम आहे का. तेवढ्यातच सायली आता रूम बाहेर येते आणि विचारते काय झालं. अगं प्रिया, आतमध्ये तुझा आवाज ऐकू आला ना म्हणून मी आले. तेव्हा प्रिया म्हणते काही नाही, अर्जुनला हेच विचारत होते की तुम्ही बाहेरून आलात ते ठीक आहे, डायरेक्ट आउट हाऊस मध्ये का आलात ना हे माहीत नव्हतं. तेव्हा सायली आता तिला चांगलीच सुनावते आणि विचारते वा, म्हणजे माझ्या वडिलांना अगोदर बोलण्याआधी मी तुझी परवानगी घ्यायची का. असं बोलत असताना आता नेमका अस्मिताचा आवाज सायलीच्या कानावर पडतो की प्रतिमा आत्या तुला असं पाहून ना खूप आनंद होतोय आम्हा सर्वांना. मग सायलीला समजतं की प्रतिमा आली आहे. ती अर्जुनला सांगते हो प्रतिमा आत्या आल्या आहेत. तेव्हा हो, आणि तू लहान मुलीसारखी झाली खुश, असं अर्जुन म्हणतो. सायली हो म्हणते आणि दोघेही प्रतिमाकडे जातात. प्रिया आता डोक्यालाच हात लावते, कारण हे दोघे आले ना तर मला ना खूप टेन्शन येतं, कारण माझ्या माहेरी जाण्याच्या थापा पुन्हा पकडायला नको, हीच गोष्ट कशी लपवायची ना हे कळत नाही, असं प्रिया मनाशी म्हणते आणि आतमध्ये जायला निघते. इकडे प्रतिमा गप्पा मारत असते आणि म्हणते मला तर वाटलं तुम्हा कुणाला कळणार सुद्धा नाही. तेव्हा प्रताप म्हणतो प्रतिमा अगं असं का म्हणतेस तू. तेव्हा अस्मिता म्हणते नाही पण मला खरंच कळलं नव्हतं, रविराज काकांनी सांगितलं ना तेव्हा समजलं. त्याच वेळी सायली आणि अर्जुन दोघेही तेथे येतात.
मग सायली म्हणते, प्रतिमा आत्या, तुमच्या चेहऱ्यावरचे सर्व डाग गेले. असं म्हणून ती प्रतिमाकडे खूप वेळ पाहतच राहते. तर प्रिया तेथे येऊन आपली कोडग्यासारखी उभी राहते आणि ती प्रतिमाला काहीच बोलत नाही. हे अश्विनच्या लक्षात येतं. मग त्यानंतर आता प्रतिमा उठते आणि प्रियाकडे न जाता ती सायलीजवळ जाऊन उभी राहते आणि तिच्याकडे पाहून हसते. तर सायलीला अगदी भरूनच येतं आणि ती आता प्रतिमाच्या गालांना हात लावते. आता गालांवरून ती हात फिरवत असते. तिला प्रतिमाला स्पर्श केल्यानंतर तिला तिच्या जाणीव होते की हे सगळं माझ्या ओळखीचं आहे आणि मी हा स्पर्श अगोदर अनुभवला सुद्धा आहे. आता दोघीही आता एकमेकींकडे पाहतात आणि खूप म्हणजे खूपच खुश असतात. मग आता प्रतिमा सायलीकडे खूप वेळ जेव्हा पाहत असते तेव्हा तिला आता असं जाणवतं की मला कोणीतरी आवाज देते, आई इकडे ये ना, आई इकडे ये ना. तेव्हा त्याच ओघामध्ये प्रतिमा आता विचारते, काय ग? तिला असं वाटतं की माझी लहानपणीची तन्वीच मला आवाज देतीये. मग आता सायली विचारते, काय झालं प्रतिमा आत्या? मग आता प्रतिमा त्या भासातून बाहेर येते आणि तिला जाणवतं की इथे तर कोणीच नाहीये, माझी तन्वी सुद्धा नाहीये. मग ती इकडे तिकडे आता पाहतच राहते. सर्वांना आता प्रश्न पडलेला असतो की प्रतिमाला अचानक झालं काय. तेव्हा प्रतिमा विचारते, काय ग सायली, तू आत्ता काहीतरी बोललीस का? मग सायली म्हणते, नाही हो प्रतिमा आत्या, मी काहीच बोलले नाही. मग आता सर्वांनाच प्रश्न पडतो, झालं काय नक्की? तर आता प्रतिमा सांगते, अगं मला असा भास झाला की कुणीतरी मला आवाज दिला, मला आई असा आवाज देते. तेव्हा सायली आता गालातच हसते आणि प्रतिमाकडे पाहते. तेव्हा सायली आता म्हणते, कदाचित मीच मनामध्ये तुम्हाला आई अशी हाक मारली असेल. मग आता त्या दोघीही एकमेकींकडे पाहतच राहतात. कारण तर आता प्रतिमाला आई अशी हाक सायलीने मारल्यानंतर प्रतिमाला खूपच आनंद होतो आणि ती आता अगदी आनंदाने आता सायलीकडे पाहते. तर प्रतिमाच्या डोळ्यात सुद्धा आनंदाश्रू असतात आणि सायलीच्या सुद्धा. तर सगळेजण घरातील त्या दोघींकडे पाहतच राहतात. प्रियाला आता राग आलेला असतो, कारण प्रिया आली तरी अजिबात प्रतिमाचं किंवा रविराजचं तिच्याकडे लक्षच नसतं आणि सायली आल्याबरोबरच ही अगदी सायली जवळ सुद्धा गेलेली असते आणि त्या दोघींचं बॉन्डिंग प्रियाला नेहमीच खटकत असतं. तर सर्वजण आता त्या दोघींकडे पाहतच राहतात. तर अस्मिता तोंड वाकडं करते, प्रिया मात्र रागातच दोघींकडे पाहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रिया ही आता दोघींच्या मध्ये येते आणि म्हणते, तुझा काही संबंध ग? असं म्हणून ती सायलीला जरा बाजूला ढकलते आणि प्रतिमाला सांगते, आई अगो मी तुझी केव्हापासून वाट बघत होते, कधी एकदा तुला माझ्यासाठी वेळ मिळतोय ना, असं झालं होतं मला आणि म्हणून तुला असं वाटलं असेल की मी तुला हाक मारली आई अशी. तर दुसरीकडे अर्जुन म्हणतो, आई आणि मुलीमध्ये जो इमोशनल बॉन्ड असतो ना, तो साक्षी आणि तिच्या आईमध्ये सुद्धा असणार आणि आय एम शुअर साक्षीने ते गेलेल्या आईची आठवण म्हणून ते पेंडंट नक्कीच तिच्याकडे ठेवलं असणार. आपल्याला पुन्हा एकदा साक्षी आणि महिपत जेव्हा घरी नसतील ना, तेव्हा त्यांच्या घरी जायला हवं, जेव्हा ते दोघे ना घरी नसतील तेव्हा. हे ऐकल्यानंतर सायली विचारते, अहो पण हे करायचं कसं? आपल्याला समजणार कसं की ते दोघे कधी घरी नाही आहेत? अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.